वडवणी तालुक्यामधून जवळपास 300 ते 400 गाड्यांचा ताफा लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी वडीगोद्रे येथे गेलेले आहेत। यावेळी गेवराई तालुक्यातील गडी फाट्यावर वडवणी तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीनं रस्ता रोको करण्यात आला। यावेळी टायर जाण्यात आले। ओबीसी समाजाच्या प्रमुख जे काही मागण्या आहेत या मागण्यासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा यावेळी देण्यात आल्या। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या संदर्भात घोषणा देण्यात आल्या। यावेळी भाजपचे वडवणी तालुक्यातील नेते ईश्वर तांबडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। आता आपण पाहूया त्यांनी यावेळी काय म्हटलेलं आहे। त्यांचेच आमदार, त्यांचेच मुख्यमंत्री, त्यांचेच मंत्री आणि हेच म्हणतात की आम्हाला आरक्षण द्या आणि ते ओबीसी द्या। अरे घ्या ना बाबा, तुम्ही गरीब झालात, तुमचं मराठा समाजाचं वेगळं आरक्षण घ्या ना। आमचा हा सर्व ओबीसी बांधव त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्यांची भूमिका बदलली आणि त्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न आमच्या ओबीसीचाच केला। म्हणून या ठिकाणी आमचे 2 वाघ 2 शेर या ठिकाणी उपोषणाला बसलेत। आज 8 दिवस झाला त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, त्यांची काय अवस्था आहे हे सर्वांना माहित आहे। म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये जर एवढ्यावर हे आंदोलन नाही थांबलं तर याच्या पडतात अख्ख्या महाराष्ट्रभर उमटतील एवढं या ठिकाणी सांगतो। आणि ज्या दिवशी आरक्षणाला आदरणीय हाके सर बसले होते त्या दिवशी सुद्धा मी पहिल्या दिवशी भेट द्यायला गेलो होतो। हाके सरांना सांगितलं होतं, सर तुम्ही 2 दिवस वाट बघा, आमच्या जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून एवढा महापूर तुमच्या भेटीसाठी येणार आहे आणि समर्थन देणार आहे। आणि खरोखरच आमच्या या महाराष्ट्रातल्या या सर्व ओबीसी बांधवांना ते करून दाखवलं, त्याबद्दल सर्व ओबीसींचे मनापासून धन्यवाद देतो। आणि यापुढे जर आमच्या ओबीसीच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यांना हा ओबीसी गरीब नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक स्वराज्य निर्माण करताना वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्यातील वारीक समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, माळे असेल, कोळे असेल, या सर्वांनी केलेलं आहे। त्यामुळं निर्भीड जात कोणची असेल तर ती ओबीसी जात आहे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही दाखवून दिले। आणि यापुढे सुद्धा जर आरक्षणाच्या विषयी जर योग्य भूमिका शासनाने नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू। यापुढे यापेक्षाही उद्रेक आंदोलन होईल एवढीच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। जय एकच पर्व, एकच पर्व, अमर रहे, अमर रहे।